इथिओपियामध्ये हैली गुब्बी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला। त्यानंतर तब्बल 14 किलोमीटर उंच राख आणि धुराचे लोट उडाले। हजारो वर्षांपासून निष्क्रिय असलेला हा ज्वालामुखी अचानक सक्रिय झाला आणि इथिओपियाच नाही तर भारतासह अनेक देशांवर त्याचा परिणाम झाला। इथिओपियाच्या ज्वालामुखीतून उठलेली राख थेट आता भारताची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत येऊन पोहोचली आहे। त्यामुळे भारताच्या विमान वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालाय। पाहूयात त्याच संदर्भातला हा एक रिपोर्ट। इथिओपियाच्या अफार भागात तब्बल 12,000 वर्षांनंतर गुब्बी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झालाय। या ज्वालामुखीने आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशात हाहाकार माजवला। ज्यावेळी ज्वालामुखीचा स्फोट झाला तेव्हा 14 किलोमीटर उंच राख आणि धुराचे लोट उठले होते। ही राख आणि धूर आता सर्वत्र पसरते। ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर राख आणि सल्फर डायऑक्साईडचा मोठा लोट आकाशात पसरलाय। हे राख अगदी राजधानी दिल्ली आणि मुंबईपर्यंत पोहोचली। त्यामुळे भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सर्व विमान कंपन्यांना एक कडक सूचना जारी केली, ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की ज्वालामुखीची राख असलेल्या क्षेत्रांवरून उड्डाणं टाळावी। हा ज्वालामुखीचा धूर सामान्य वाटत असला तरी प्रत्यक्षात ती ज्वालामुखीची राख आहे, ज्यामध्ये लहान काचेसारखे कण असतात। अशी राख जोरदार वाऱ्यांसह लांब अंतर प्रवास करू शकते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवर परिणाम होतो। वाऱ्याने वाहून नेलेली ज्वालामुखीची राख आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे, ज्यावरून अनेक भारतीय विमानं दररोज उड्डाण करतात। इथिओपियातनं राखेचे ढग उठले आणि सुमारे 30 ते 35,000 फूट उंचीवर पोहोचले। वाऱ्याची दिशा आखाती देशांकडे होती, त्यामुळे राखेचा मोठा भाग ओमान आणि अरबी समुद्राकडे वाहू लागला। 24 नोव्हेंबर रोजी ही राख भारतात पोहोचली, म्हणजे वाऱ्यानं राख अरबी समुद्रातनं भारतात खेचली गेली। ही राख महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य भारतातील हवाई मार्गांजवळून जाते। दरम्यान ही राख आता दिल्ली आणि मुंबईपर्यंत पोहोचली आहे, म्हणजे या राखीने किती अंतर पार केलंय हे समजून घेऊया। इथिओपिया ते मुंबई हवाई अंतर जवळपास 3,850 किलोमीटर आहे, तर रस्ते मार्गाने विविध देशातनं हेच अंतर 10,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे। इथिओपियाची भौगोलिक रचना जर आपण पाहिली तर इथिओपिया पूर्व आफ्रिकेच्या हॉर्न क्षेत्रातील एक प्राचीन देश आहे, जो लाल सागराच्या दक्षिण पश्चिमेला इरिट्रिया, जिबुती, सोमालिया, केनिया आणि दक्षिण सुदान या देशांनी वेढला आहे। हा आफ्रिकेतला एकमेव देश आहे जो कधीही युरोपच्या वसाहतवादाखाली आला नाही। हा देश आपल्या 3,000 वर्ष जुन्या संस्कृतीचा अभिमान बाळगतो। इथिओपियात 80 पेक्षा जास्त जातीचे लोक राहतात। 60% लोक इथिओपियन ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुयायी आहेत। जगात 2025 सुरू आहे, पण इथिओपियात मात्र अजूनही 2018च आहे। यामागचं कारण जाणून घेतलं तर इथिओपिया हा असा देश आहे जिथे वेळेची गणना वेगळी आहे। सूर्योदय सकाळी 6 वाजता नाही तर दुपारी 12 वाजता मानला जातो। एका वर्षात 12 नाही तर 13 महिने असतात। गीस कॅलेंडरमुळे हा देश ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा 7 ते 8 वर्ष मागे आहे। इथिओपियामध्ये प्रत्येक महिना 30 दिवसांचा असतो आणि उरलेले 5 दिवस पागुमेन नावाच्या 13व्या महिन्यात येतात। लीप वर्षात हा महिना 6 दिवसांचा असतो। त्यामुळे इथिओपियात लोक अभिमानाने म्हणतात, वी हॅव 13 मंथ्स ऑफ सनशाईन। इथिओपियामध्ये दिवसाची सुरुवात सूर्योदयापासून होते, त्यामुळे सकाळी 6 वाजता नव्हे तर दुपारी 12 वाजता नवा दिवस सुरू होतो। ही पद्धत इथिओपियन टाइम म्हणून ओळखली जाते। ग्रामीण भागात 70% लोक अजूनही वीज पाणी नसलेल्या मातीच्या घरात राहतात। इंटरनेटची पोहोच फक्त 25% लोकांपर्यंतच आहे। या देशात अजूनही मौखिक परंपरेतनं संवाद होतो आणि ललिबेलाच्या खडकात कोरलेल्या चर्चमध्ये 11व्या शतकाप्रमाणे पूजा केली जाते। दरम्यान इथिओपियात झालेल्या हैली गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकानं भारतासह चीन, यमन आणि ओमान, त्याचबरोबर संयुक्त अरब अमिराती या देशांची चिंता वाढवली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही आरोग्याची काळजी घेणं गरजेचं बनलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।